अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। स्नेहलता जाधव, जत तालुका महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर ममता तेली, जनस्वराज्य पक्षाच्या सुजाता पाटील, सलीम गवंडे, परशुराम मोरे ने आदरणीय व्यासपीठ काही नावं चुकली असतील तर ती लिहून देणाराची चुकी असेल, माझी काही असणार नाही। आणि जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो, जत तालुक्याच्या निवडणुकीकडं अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। का लागलंय तुम्हाला माहीत आहे। सगळ्यांना एक कळलंय की गोपीचंद पडळकर नावाचा गावोगाड्यातला पोरगा जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून आला तर परत येताना तो जतला मंत्री म्हणून येणार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि तो मंत्री म्हणून आला की या सगळ्या गड्यांचं 7-12वरचं नाव निघून जाणार आहे। आणि त्यामुळं अख्खा महाराष्ट्र महाविकास आघाडी कामाला लागली की हा गडी पडला पाहिजे। पण त्यांना माहीत नाही जत तालुक्यातलं गडी एवढं नेटाचं आहे, अरे गडी पडतोय काय, त्याला खांद्यावनं घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणार आहेत। आणि म्हणून 23 तारखेला जो गुलाल पडणार आहे तो गुलाल शेताभातात राबणारा शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, आलुतेदार यांचा तो गुलाल असणार आहे। 23 तारखेतला गावगाड्यातला माझा घाम गाळणारा कष्टकरी वर्ग आनंदानं गावागावामध्ये नाचायला लागणार आहे। आणि हे त्यांना कळलंय। त्यामुळं काही लोक म्हणत आहेत की गोपीचंदला हरवायला आता अनेक क्लिपा बाहेर यायला लागलेल्या आहेत। तिने असं म्हणलं, तिने तसं म्हणलं, ते तवा तसं म्हणत होतं। अरे कसं म्हणत होतं, काय म्हणत होतं? अरे सदाभाऊ खोत हा शेतकऱ्याचा नेता मराठा समाजातला आहे, मी का त्याच्याबरोबर आहे? तर मला माहित आहे या सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन नाचायची ताकद फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर या माणसामध्ये आहे। आणि आता किल्पा टाकताय, आबाळ टाका, काय फरक पडतो? अरे या जत तालुक्यातला शेतकरी वर्षानुवर्ष तहानलेला आहे। 50 वर्ष या राज्यामध्ये, देशामध्ये तुमची सत्ता होती, पण या जत तालुक्याला, तहानलेल्या जत तालुक्याला पैसा हा कुणी दिला? नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जन्माला यावा लागला। अरे त्याने पैसे दिलं आणि तुम्ही डांबार खाईत बसला, मुरुम खाईत बसला। आता तुमचा आमदार गल्लोगल्ली पळत असेल, मी यावून केलं, मी त्याहून केलं। अरे गोपीचंद पडळकरला एकदा निवडून द्या, ते हात दाखवान गाडी थांबवा, ते गावागावात दिसल तुम्हाला, पारावर बसवा। कारण का तर तो शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो गावगाड्यातला पोरगा आहे। आता काय मंडळी म्हणत आहे, ते बाहेरनं आलं, कुठनं आलं? पाकिस्तानातनं आलं। जे बाहेरनं आलं म्हणत आहे त्यांना विचारा, सोनिया गांधी कुठून आल्या? मी असं काय म्हणलं की 2 दिवस दंगा होतोया। परवा जतची सभा झाली, अरे आपल्याकडे म्हणत नाहीत का
आबाळाकडे बघून काय हाणायला लागलायस? त्याला वेगळा शब्द आहे. आबाळाकडे बघून मामा काय म्हणते ती? वेगळा शब्द आहे. आबाळाकडे बघून काय हाणायला लागलायस? आरशात जाऊन तोंड बघ म्हणतील का नाही? चला मी साधा शब्द वापरला हो. सगळ्यांच्या भावना दुखावल्या. अरे तुमच्या भावना दुखावल्या, मग इथला शेतकऱ्याची लेकरं बाळ पोटाची खळगी भरायला वर्षानुवर्ष मुंबईला जात आहेत, पुण्याला जात आहेत. इथल्या बाया बापड्या माय माऊली हातामध्ये कोयता घेऊन ऊस तोडायला जात आहे. त्यावेळी तुमच्या भावना कुठं गेलेल्या होत्या? कुठं गेलेल्या होत्या? जत तालुक्यामध्ये सांगितलं जातं गोपीचंद पडळकर हा बाहेरचा आहे. मग जत तालुक्यातला साखर कारखाना कुणाला दिला? अरे कुणाला दिला कारखाना? अरे इथल्या शेतकऱ्यानं बायकोचं मणिमंगळ सूत्र मोडून त्या कारखान्याचा शेअर्स घेतलेला होता. तो कारखाना तुम्ही कुणाच्या घशात घातला? आणि ज्याच्या कारखाना घशात घातलाय त्याला माहित आहे गोपीचंद पडळकर जर आमदार झालं तर ह्यो कारखाना शेतकऱ्याच्याच मालकीचा राहिला पाहिजे म्हणून कामाला लागल. त्यामुळं यांच्या पोटात कळा सुटल्या. त्या मी तुम्हाला सांगतो, गावातल्या पुढाऱ्याकडं लक्ष देऊ नका. गावातलं पुढारी कसं आहेत माहिती आहे का तुम्हाला? पूर्वीच्या काळामध्ये तितूर पक्षी पकडायला शेतामध्ये पारधी जायचं. ते काय करतं? तितूर पक्षी पकडताना शेतामध्ये असं फास लावून ठेवतं आणि एक पाळलेला तितूर पक्षी एका पिंजऱ्यामध्ये ठेवतं. मग पाळलेला तितूर पक्षी, त्याला आपल्याकडे चितर म्हणतात, तितूर पक्षी पाळलेला चुक 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 करायला लागतो. रानातल्या तितरांना वाटतं भाऊ संकटात सापडला या. ते सगळे धावत येतात आणि लावलेल्या फासामध्ये अडकतात. मग ते पारधी काय करतं? नव्या तितरांना कापून खातं आणि ज्यानं बोलवायचं काम केलंय त्याला जरा गहू तांदूळ खायला घालतं. तसं गावातल्या तितरांना वरनं तांदूळ आलं की ती चुक 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 करायला जाते. मग आपण पळतच सुटतोया. हे गडी आपल्याला कापूनच खाते ते. आता तुमच्या लक्षात आलं असेल, गावात मेन पुढारी आहेत, त्यांना निवडणूक म्हणजे ह्यो माळाचा महिना असतो. माळाच्या महिन्यात नाही का नैवत घरावर ठेवत कावळा शिवायला येतो, तसा निवडणूक म्हणजे गावातल्या पुढाऱ्यांना म्हाळाचा महिना असतो. त्यांना आता निवद येणार, निवद आला की ते शिवायला जाणार. निवद शिवला की काव काव. मग गावात तुमच्यापाशी जो पुढारी 5 वर्ष बोलत नाही तो तुम्हाला म्हणतो, मारुतराव काय चाललंय या, कसं काय आहे तुमचं? तुमच्यासारखा राव माणूस नाही. मग 5 वर्ष काय मी जनावर होतो? या गड्यांच्यापासून सावध राहा. जत तालुक्याला जरा जास्त सवय दिसते. मी 2-4 दिवस झालं फिरतोया सगळं गडी. काय आहे का नाही, काय आहे का नाही. मी म्हणलो काय उपाशा पोटीच झोपताय का काय? कारण भावानो ही लढाई आपल्या लेकराबाळांची लढाई आहे. अरे गोपीचंद पडळकरला निवडून द्या. या तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये 50,000 तरुणाच्या हाताला मी काम देतो. 50,000 तरुणाच्या हाताला. फक्त 8-10 दिवस पायाला भिंगरी बांधून फिरा. तुम्ही काय चिंता करू नका. हे निवडून आलं की उद्योग उभा राहणार. हे निवडून आलं की गावोगावचा रस्ता होणार, शेताला जायचा रस्ता होणार. मी काही गावातनं तुमच्या फिरलो राव,
काय सुंदर रस्ता आहेत, एवढे चांगले रस्ते तूप सांडावं दोन्ही हाताने भरून घ्यावं. बर तुमचं पुढारी बी हुशार आहे, तिने एवढं खड्ड्या खुड्याचं रस्तं का ठेवलं? जत तालुका दुष्काळी तालुका आहे, लोकांच्याकडे पैसा नाही. जर माई माऊली डिलिव्हरी व्हायला लागली, दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर पैसे कुठनं आणायचं? गाडीत बसवली, निम्म्या वाटत बाळातीन होती या, दवाखान्याचा खर्च वाचवला. आणि असे पुढारी तरी त्यांना वर्षानुवर्ष आपण निवडून देतोया, वर्षानुवर्ष. अरे रस्ता नाही, शेताला जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, हाताला उद्योग नाही, शेतीला पाणी नाही, तरी सुद्धा मला तुमचं कौतुक करावं वाटतं. त्यांना हलगा लावून वाजवीत आणताय का नाही? 50 वर्ष तुम्हीच वाटोळं केलं, राहिलं सायलेलं वाटोळं करा, मग जावा ढाण 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 आणताय. काय चाललंय? अरे गोपीचंदची जन्मभूमी ही आटपाडी असेल, पण गोपीचंद पडळकरांची कर्मभूमी ही जत तालुका असणार आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जत तालुका. आणि विकासाला तुम्ही काही चिंता करू नका. मी 6 वर्ष आमदार आहे, ते 5 वर्ष आमदार आहे. आम्ही दोघं सर्जा राजाची जोडी आहे. पैसा आम्ही कमी पडू देत नाही विकासाला. लक्षात आलं का? मी काय सांगितलं तर महायुतीचा उमेदवार गोपीचंद पडळकरच असणार, सांगितलं तर का नाही? आता काय सांगतोया? महायुतीचा सांगली जिल्ह्यातला मंत्री हा गोपीचंद पडळकरच असणार. मी गोपीचंदला सांगणार आहे, मंत्री झाल्यावर करपलेल्या चेहऱ्यांच्या माणसाला बरोबर ठेवा. कारण मंत्री झालं की टमाटोच्या गालाचं गडी लगेच धावत येते. तुम्ही म्हणणार कसं? मी मंत्री होतो, मीच ते बघितलं. मी मंत्री होतो, रोज 2-2 हजार माणसं. माझ्या मुंबईतल्या बंगल्यावर झोपायला जागा नसायची. 8-10 चारी भाकरी करू करू थकले. मी म्हणायचा या आलेल्या गड्यांना खायला घाला. आणि ती बी गडी जेवले की म्हणायचे, भाऊ तुमच्यासारखा अभ्यासू माणूस नाही, तुम्हाला प्रचंड शेतीतलं कळतं, महाराष्ट्राच्या विकासाचं कळतं. मी बी चांगला धोट कपड्यातला नेहरू शर्ट भट्टी बिट्टीचा गडी घालून आलेला असला, अत्तर बित्तर मारून मला वाटायचं लय मोठं गडी आपल्याकडे यायला लागली, ते आपलं वजन वाढलं या. आणि साला मंत्रीपद गेलो, गडी गेलं की पळून. मग राहिली तुमच्यासारखी. ती बिचारी आली मला म्हणले, भाव तवा त्या गड्याने आम्हाला तुमच्याजवळ येऊच दिलं नाही. मी म्हणलो बाबा चुकलो, पुन्हा झाल्यानंतर मी तुम्हाला कवा सोडणार नाही म्हटलं. कारण मी पडळकर साहेबांना मंत्री झाल्यावर सांगतो, नाही तर आमचा नंबर असायचा दारात, असं नको. बरोबर आहे का? काय प्रमाण? तर कारण गोपीचंद पडळकर हा लढाऊ माणूस. अरे दुष्काळ भागामध्ये आपली गावरान गाय, गावठी गाय ही शेतकऱ्याचं वरदान आहे, लक्ष्मी आहे. तिला 5 वर्षातनं एकदा जरी खोंड झाला तर 2 वर्षाचं शेतीचं उत्पन्न 1 खोंड देतो. आणि मग बैलगाड्याची शर्यतीचं आंदोलन आम्ही उभा केला आणि बैलगाडी धारकाला आम्ही न्याय दिला का नाही मला सांगा? हे तुमचा आमदार आलं तर त्याला बैलगाडी बिडी काय माहित आहे? काही माहित नाही. कारण आम्ही दुधाचं आंदोलन मुंबईमध्ये घेतलं. आज दूध उत्पादकाला 7 रुपये प्रति लिटर अनुदान सुरू आहे. ते कुणामुळं? गोपीचंद पडळकर यांच्यामुळं. गायच्या दुधाला आम्ही ऊसाचं आंदोलन घेतलं, आम्ही विजेचं आंदोलन घेतलं. आज शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत वीज मोफत मिळत्या का नाही?
अरे 7.5 HP पर्यंत वीज मोफत मिळवून देणाऱ्या माणसाला मत द्यायचं का कनेक्शन कट करायला माणसं लावणाऱ्या माणसाला मत द्यायचं, एवढं जरी ठरवलं तरी तुम्हाला भरपूर समजलं. अरे काय दिलं नाही सरकारनं? दुधाला 7 रुपये अनुदान दिलं, 7.5 HP पर्यंत वीज मोफत दिली, विजेची थकबाकी 100% माफ केली, शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 येत होतं, आता 15,000 येणार, माय माऊलीला 1500 येत होतं, आता आपण काय सांगितलं 2100 येणार. म्हणजे नवऱ्याचं 15,000, बायकोचं 2100, ह्याचा हिशोब जर काढला तर ते झालं 25,000. नवऱ्याचं 15,000, वर्षाला किती झालं 40,000, महिन्याला किती झालं 3,300 रुपये. अरे जे आपल्याला खात्यात पैसे टाकतं या मत त्याला द्यायचं का ज्यानं काही दिलं नाही त्याला द्यायचं? त्याच्या पुढे जाऊन सरकारनं सांगितलं की आमचं सरकार युतीचं सत्तेवर आलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देणार. आता हे काँग्रेसवाले म्हणायला लागले आम्ही 3,000 देणार. मग 3,000 देणार तर कोर्टात का गेला? ज्यावेळी पैसा दिला तेव्हा म्हणले राज्याची अर्थव्यवस्था कोलमडेल. मग आता 3,000 द्याला काय कुबेराचा जाऊन मुका घेऊन खाली आलायचा? आता कुठून येणार पैसे? अरे इथं 3,000 देणार म्हणता, मग कर्नाटक मध्ये तुमचं सरकार आहे, तेलंगणामध्ये तुमचं सरकार आहे, पहिल्यांदा तिथं माय माऊलीला पैसे द्या आणि मग महाराष्ट्रामध्ये सांगायला. आणि म्हणून भावांनो मी तुम्हाला विनंती करणार, एक हिरा तुमच्या हातामध्ये दिला आहे, त्याला घडवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, त्या हिऱ्याला जपण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्हाला करायचं आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो त्या हिऱ्याला तुम्ही पैलू पाडा, या जत तालुक्याचं सोनं केल्याशिवाय तो हिरा थांबणार नाही, एवढं मी तुम्हाला इथं सांगतो. अशी गरिबाची पोरं ज्यांना गावगाडा माहीत आहे, गावगाड्यातली रबणारी माणसं माहीत आहे, ही लेकरं बाळ त्या सभागृहात गेल्याशिवाय आपल्या बाजूचं धोरण कोणी मांडणार नाही. अरे मी शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलो आणि म्हणून गेली 35 वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही संघर्ष केला. अरे माझ्या शेता भातात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव द्या, त्याच्या सोयाबीनला भाव द्या, त्याच्या कडधान्याला भाव द्या. अरे हे आम्ही का मागत राहिलो? आम्ही आमच्या बापाचं दारिद्र्य बघितलं, आमच्या आज्याचं दारिद्र्य बघितलं. अरे मातीमध्ये खुपणारी माणसं आम्ही बघितली. अरे सणावाराला आमच्या लेकरा बाळाच्या अंगावर कधी चांगलं धडून कापड आलं नाही बाबा. अरे 15 ऑगस्टला तिरंगा फडकायला आमचं लेकरू शाळेत निघालंय, पण त्याच्या पायात कधी चांगला बूट आला नाही, सॉक्स आलं नाही, त्याच्या अंगावर चांगला ड्रेस आला नाही. अरे सन्मानानं आमचं पोरग जाऊन त्या तिरंग्याला सलाम करताना म्हणलं नाही की हे स्वातंत्र्य माझ्यासाठी आहे, हे मला मिळालंय. एवढी ताकद कधी आमच्या लेकरा बाळात तुम्ही आणली नाही. अरे 18-20 व दारिद्र्य काबाड कष्ट करणाऱ्या माणसाच्या घरात तुम्ही निर्माण केलं. अरे आमच्या घरामध्ये जर कुणाला मोठा एखादा आजार झाला तर आमच्या पाया खायची वाळू सरकत्या. अरे आम्ही जित्या जागत्या माणसांना कधी 1 लाख 2 लाख 3 लाख अरे दवाखान्यामध्ये सुद्धा खर्च करू शकत नाही. अरे एवढा दारिद्र्य, एवढी गरिबी अरे तुमच्या थोरणामुळे आली. अरे एका बाजूला कृष्णा कोयना दुई थडी भरून वाहत आहे. अरे पावसाळ्यामध्ये गावाच्या गाव पाण्याखाली जात आहेत, पण ते पाणी कधी तुम्हाला दुष्काळ भागाला द्यावं हे 60 वर्षामध्ये तुम्हाला कधी वाटलं नाही.
आणि म्हणून हे निर्डावलेले सराय गुन्हेगार आहेत याने गावगाड्याला लुटलंय बेचिराग केलंय आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये गावगाड्याच्या बाजूनं लढणाऱ्या पोराला आपल्याला साथ द्यायची आहे लढणाऱ्या पोराला आपल्याला साथ द्यायची अरे उमदी येते 2000 एकरावरती MIDC त्या माणसानं आणली आज ज्यांनी MIDC मंजूर केली ते उदय सामंत उद्योग मंत्री इथे यायला लागलेले आहेत अरे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या जत तालुक्यामध्ये 2000 एकरावर MIDC घेऊन ज्यानं दिली त्याला सांगायला इथं बोलवलं तर फक्त निजड्या छातीचा गोपीचंद पडळकरांचा अरे हे तुम्हाला का वाटलं नाही अरे इथली माय माऊली ऊस तोडायला जाती आणि पाचटाच्या घरामध्ये राहती खोपट करून राहती अरे तिचं दारिद्र्य तिचं कष्ट तिची मेहनत तिचा घाम बैलगाडीवरती लेकराला घेऊन 2 घास त्याच्या मुखात भरवत असती उन्हामध्ये अरे हे दुःख ह्या वेदना अरे तुम्हाला 50 वर्षामध्ये का दिसल्या नाही मी तुम्हाला शब्द देतो गोपीचंद पडळकरला निवडून द्या 2 वर्षात आम्ही कोयता खाली ठेवल्याशिवाय थांबणार नाही अरे हे विजन आहे हा कार्यक्रम आहे आमचा आम्ही कुणाची जिरवायला उभा नाही राहिलो मला माहित आहे गोपीचंद पडळकर याला पाडायसाठी महाराष्ट्रातनं रेल्वे यायला लागलेले आहेत त्यांना वाटतं की जत तालुका इथली माणसं हे स्वतःचा सौदा करतात अरे इथली माणसं कठीण परिस्थितीमध्ये या दुष्काळाशी 2 हात करून झुंजत आहेत लढत आहेत अरे पाऊस नाही पडला तर खडका संग धडका घेत आहेत अरे तुम्ही किती बॅगा भरून आणा त्याला पायानं ठोकरून गोपीचंद पडळकरला विजय केल्याशिवाय थांबणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो भावांनो खरंच गावगाड्याचं चित्र आणि त्यांचं दारिद्र्य जर बघितलं तर प्रचंड भयानक आहे मी अनेक वेळा बोलत असताना चळवळीमध्ये काम करत असताना माई बापाची दुःख एवढी भयानक असतात मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे त्या जर तुमच्या मनाला पटल्या तर तुम्ही गोपीचंद पडळकर याला मतदान करा मनाला नाही पटल्या तर करू नका कारण आपण सगळी त्यातून गेलोय 1983 साली माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आम्ही शेतामध्ये राहत होतो साध्या घरात राहत होतो लाईट नव्हती कवळ्या वयामध्ये 16व्या वर्षी माझ्या बहिणीचं लग्न ठरलं माझी बहीण ही गुरांच्या मागं असायची मी शाळेला सुट्टी असली तर कधीतरी गुराच्या मागं जायचा बऱ्याच वेळा मी गुराच्या मागं जायला नाही म्हणायचा बहीण माझी रडायची मला 1 दिवस तर घरात राहून दे हे दारिद्र्य सगळ्यांनी भोगलं ज्या दिवशी माझ्या बहिणीचा साखरपुडा झाला याद्या झाल्या आणि संध्याकाळी माझी बहीण आईच्या कुशीमध्ये झोपलेली होती मिनमिनता राखेल तेलाचा टेंबा त्याच्या उझडामध्ये माझी आई बहिणीच्या केसावरनं हात फिरवत होती मीही जागा होतो
आणि केसावरनं हात फिरवताना आई बहिणीला म्हणत होती, लेकी मी तुला काही दिलं नाही, काय घेतलं नाही, कधी तुला यात्रेला घेऊन गेलो नाही, कधी दुकानदाराकडे घेऊन माझ्या लेकीला कुठलं कापड आवडतं लेखे मी नाही म्हणलो, कधी तुला मी सोन्या चांदीच्या दुकानात नाही घेऊन गेलो, तुला काय आवडतंय ग. आई लेकीला बोलत होती आणि सांगत होते की दिल्या घरी सुखी राहा, चुलीला लाकूड जळावं तसं जळ, आई बापाचं सुखू नाव कमीव, तुझं चांगलं होईल. माझी बहीण आईच्या कुशीमध्ये रडता रडता म्हणत होती, मला काही नको. ती म्हणत होती, आई तुम्ही चांगलं राहावा, माझ्या भावाला मोठा कर, चांगलं शिकव. अरे शेतकऱ्याच्या लेकराने लेकी बाळीने काय बघितलं, कोणतं स्वप्न बघितलं. अरे एवढं दारिद्र्य आमच्या पाचवीला पुजलं, त्या दारिद्र्यामध्ये पिढ्यानपिढ्या आमच्या खपल्या. अरे आमच्या घरादाराच्या राख रांगोळी झाल्या, आमच्या लेकरा बाळांच्या चेहऱ्यावर कधी हास्य नाही फुललं. अरे एवढं दारिद्र्य तुमच्या धोरणामुळं तयार झालं, धोरणामुळं. अरे तुम्ही शेतीला पाणी दिलं असतं, शेतमालाला भाव दिला असता, उद्योग उभा केला असता, तर आमच्या लेकीच्या डोळ्यात पाणी आलं नसतं, आमच्या माईच्या डोळ्यात पाणी आलं नसतं. आणि म्हणून ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, ही लढाई वाडा विरुद्ध गाव गाडा अशी ही लढाई आहे. ही मोठी लढाई आहे. आणि म्हणून अनेकांना वाटतं गोपीचंद पडळकरांचा पराभव झाला पाहिजे. अरे बारामती पासून तुम्ही बॅगा पाठवून देता, अरे तुम्ही कुठून ही बॅगा पाठवा, पण जत तालुक्यातली खवळलेली स्वाभिमानी जनता 23 तारखेला गुलाल गाव गाड्यावरच पाडल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही किती काय करा. आणि म्हणून गावातल्या पुढाऱ्यापासून सावध राहा, लेकरा बाळाच्या भवितव्याला महत्व द्या. गावाच्या गाव 100% झाली पाहिजे ती. जो आपला ऐकत नाही त्याला सांगा, अरे तुझ्या लेकरा बाळाच्या भवितव्यासाठी एकदा तुला मतदान गोपीचंदला करायचं, एकदा करायचं, हे जाऊन सांगा. तुम्ही थांबू नका, भाकरी बांधा, बाहेर पडा. अरे सदाभाऊ खोत माडा मतदारसंघामध्ये सांगलीतनं जाऊन उभा राहिला. गोर गरीब शेतकरी शेतमजूर 12 बुलतेदार आलुतेदार यांनी मला 5 लाख मतं दिली, 5 लाख मत. अरे गरीबाची माझी झोळी फाटली. माझ्या प्रचारात कोण होता? गाव गाड्यातला टोपीवाला फेटावाला, शेतात राबणारा शेतकरी शेतमजूर, गुरांच्या मागे शेळ्यांच्या मागे धावणारा गाव गाड्यातला राजा सदाभाऊच्या पाठीमागे होता, पुढारी नव्हता. अरे माझ्या माग ना आमदार, ना जिल्हा परिषद सदस्य, ना सरपंच, माझ्या माग अशी करपलेल्या चेहऱ्याची गाव गाड्यातली माणसं होती. आणि 5 लाख मतं या माणसाने मला दिली. त्यामुळं तुम्ही गावातला पुढारी इकडं गेलं का तिकडं गेलं काही चर्चा करू नका. त्याला वर्ण तांदूळ आलं की ती चिवचिव चिवचिव करत तिकडं पडणार. ते चिवचिव करायला लागलं की समजायचं ह्याला तांदूळ पडलं या. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. विकास पुरुष म्हणून आपल्याला कमळाला मतदान द्यायचं आहे. अरे देवेंद्र फडणवीसनं महाराष्ट्रामध्ये सभेची सुरुवात कुठून केली? जत मधून केली.
त्याचं कारण त्यांनी सांगितलं, हा हिरा मुंबईला पाठवा, मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही जत तालुक्याचं. भावांनो, मला आता परत कोल्हापूरला, हातकणंगल्याला आणि इस्लामपूरला 3 सभा आहेत, त्यामुळं मला जायचं आहे. मंत्री महोदय आले की मी निघन, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो, तुम्ही गावागावामध्ये वर्गणी काढा, निवडणुकीची पट्ट्या काढा. आपला नेता आम्ही आमच्या घामातल्या पैशावर वर्गणी काढून त्याला आम्ही आमदार केलाय. हा इतिहास पहिल्यांदा या जत तालुक्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. आणि आता सभा झाल्यानंतर या महाराष्ट्राला समजून दे की हे नेतृत्व आम्ही कसं उभा करत आहे. सभा झाल्यानंतर तुमच्या खिशात 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, 2 रुपये द्या, 1 रुपये द्या. या व्यासपीठावरती किमान या निवडणुकीमध्ये माझं 10 रुपये आहेत, या निवडणुकीमध्ये माझं 100 रुपये आहेत, या निवडणुकीत 50 आहे, ते पैसे इथं ठेवा. आणि मग कळेल की हा जत तालुका घामाच्या पैशावर जगतो, घामाच्या पैशावर. मला वाटतं 12 तारखेला परत मी संघला येणार आहे. मुचंडीला सभा आहे आणि डफळापूरला आहे, तिथेही आपण बोलू. पण तुम्ही सगळे कामाला लागा. मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं इथं आल्यावर टाळ्या वाजवून उभा राहून सगळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद.